ओके. हॅलो गाईज, तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो की हे आहे एंट्रन्स लॉबी. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही शूट साठी पण काही करू शकता, जेणेकरून स्पेस फॉर शू रॅक या ठिकाणी शू रॅक पण ठेवू शकता आणि तुमचं जर एंट्रन्स मध्ये जर समजा तुम्हाला कुठली मूर्ती वगैरे ठेवायची असेल तरीही ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो की जे काही डोअर आहे त्या डोअरच्या लॉक बद्दल सांगते बायोमेट्रिक डोअर लॉक. ठीक आहे, बायोमेट्रिक बद्दल याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर प्रत्येक लोकांना याबद्दल चांगल्या प्रकारे की एआयचं टेक्नॉलॉजी कुठपर्यंत चालते आणि त्यावेळेला तुम्हाला बायोमेट्रिक जे काही आहे त्या ठिकाणी तुम्हाला डोअर लॉक भेटू शकते. तर त्याच्यानंतर आपण इकडे येऊया, जे आहे की तुमचं लिव्हिंग रूम किंवा डायनिंग रूम पण म्हणू शकता. किंवा या ठिकाणी तुमच्याकडे भेटून जाईल 18x3 इंटू 10x10 असे प्रशिस्त असं तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही लिव्हिंग रूम असेल, जे काही तुमचं डायनिंग टेबल असेल, डायनिंग टेबल पण तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. आणि त्याच प्रकारे जो काही स्पेस आहे, ठीक आहे, जो काही स्पेस आहे टीव्ही साठी असेल किंवा तुमचा सोफा सेट साठी असेल, जे काही आहे ते तुमचं जो काही हॉल आहे या हॉलमध्ये असं प्रशिस्त असं बघू शकता. त्यानंतर हॉलचा एक या ठिकाणी थोडस जे काही बाल्कनी आहे या बाल्कनी बद्दल थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमची बाल्कनी जी आहे तर ती येते तुमची 13x5 13x6 म्हणू शकता आरामशीर, जी की प्रशिस्त असं पूर्णपणे स्पेस भेटून जाईल. आणि ज्यावेळेस तुमच्या वरच्या स्लोप म्हणजे तुमचे फ्लोअर्स चेंज होतील त्यानंतर तुम्हाला जो काही नजारा आहे तो पूर्णपणे बानेर असेल किंवा जो काही हिंजोरी फेज 2 असेल याच्या असं पूर्णपणे कनेक्टिव्हिटी या आपल्या बॉडीतून भेटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर आपण येऊया किचनकडे. किचन आपलं इथं 13x4 इंटू 8 फूटचा 8 फूट म्हणल्यानंतर तुम्ही बघू शकता की प्रशिस्त असतं तुमच्याकडे किचनचं. त्यावेळी पण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी असं आपल्याला असा स्पेस भेटेल की या ठिकाणी तुम्ही मंदिर पण करू शकता तुमच्या जे काही डिझाईन मध्ये असेल, किंवा अदरवाईज तुम्ही फ्रीज पण ठेवू शकता. तुमचा प्रश्न असेल की फ्रीज साठी बाकीची जागा कोणती असेल, तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी जे काही आहे फ्रीज साठी पण स्पेस भेटून जाईल. या ठिकाणी तुम्हाला मार्बल भेटेल, या ठिकाणी पण मार्बल भेटेल. आणि खाली जो काही तुमचं फर्निशिंग असेल ते तुमच्या मनानं करू शकता. आणि सेम ऍज इट इज या ठिकाणी पण तुमचा जो काही बेसिनचं सेम मटेरियल भेटून जाईल. आणि सोबत तुम्हाला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी दिलेली आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कनेक्टिव्हिटी दिली. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण सर्वात बेस्ट ऑप्शन सांगतो की तुम्हाला येतो वॉशिंग मशीन ठेवायचं. तर वॉशिंग मशीन साठी तुम्ही बघू शकता की पूर्ण असं आपल्याकडे स्पेस दिलेलं आहे. तर स्पेस बघू शकता जवळपास 4 फूट ते 9 फूट पर्यंत आपल्याकडे काय दिलेलं आहे, स्पेस दिलेलं आहे. हे आहे वॉशिंग मशीन साठी. किंवा बाकी ऑर्डर जे काही तुमच्या ऍक्टिव्हिटीज असतील, जे काही भांडे असतील, धुणे असतील, ते पूर्णपणे एवढ्या फील्ड मध्ये तुम्ही करू शकता. आणि सेम ऍज इट इज तुम्हाला मार्बल भेटून जाईल. आणि ह्याला थोडक्यामध्ये तुम्ही ड्राय बाल्कनी म्हणू शकता, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे बाल्कनी ओपन मध्ये दिसेल आणि जे काही करायचंय ते करू शकता बिनधास्तपणे. त्या व्यतिरिक्त पण तुम्हाला सांगतो की जर वास्तवानुसार तुम्हाला जर समजा या ठिकाणी मंदिर करायचे मंदिर करू शकता आणि या ठिकाणी मंदिर करायचे करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण या ठिकाणी तुम्हाला दोन. ओके, तर या आपण गेस्ट बेडरूम मध्ये जाऊया. तर येतं तुमचं गेस्ट बेडरूम. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पूर्णपणे 10x11 असं मोठं असं आपल्याला काय भेटतं की गेस्ट बेडरूम भेटून जातं. तर सोबत गेस्ट बेडरूम मध्ये किंवा पॅरेंट बेडरूम मध्ये किंवा तुम्ही आरामशीर असं म्हणू शकता की गेस्ट रूम साठी तर तुमच्याकडे पूर्ण असं प्रशिस्त असं पूर्णपणे तुमच्याकडे काय दिलेलं आहे, बाथरूम दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता की 4x5 इंटू 7x1 तुमचं जे काही आहे पूर्णपणे अटॅच बाल्कनी ह्या गेस्ट बेडरूम साठी दिलेलं आहे. आणि सेम ऍज इट इज तुमच्याकडे जे काही तुमचं वॉश बेसिन असेल किंवा जे काही नळस वगैरे असतील तसं सेम ऍज इट इज तुम्हाला जशा तसं मिळून जाईल. आणि मार्बल पण तुम्ही चेक करू शकता. ओके, त्यानंतर आपण थोडंसं बाल्कनीमध्ये. ठीक आहे, तर जे काही आपण बाल्कनी हॉलमध्ये पाहिला होता सेम तीच बाल्कनी ऍज इट इज आपल्याला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी भेटू शकते. ठीक आहे, जेणेकरून बेडरूम मध्ये पण आणि जेणेकरून आपलं गेस्ट रूम आहे त्यांच्यासाठी पण इकडून ही कनेक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. बेडरूम बद्दल तर ऑलरेडी तुम्हाला बाल्कनी बद्दल सांगितलेलं आहे. 13x6 तुमचा बाल्कनी आहे ऍज इट इज सेम या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी येऊ शकता तुम्ही किड्स बेडरूम बघू शकता. किड्स बेडरूम मध्ये तुम्हाला ओके, किड्स बेडरूम जे आहे 10x3 इंटू 10x6 थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं 10.5 ते 11.5 फूट 10.5x11 फूटचा तुमचा किड्स बेडरूम आलेला आहे. या किड्स बेडरूम मध्ये एक स्पेसिफिक असा स्पेस दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी किड्स साठी डिफरंट अशा गोष्टी करू शकता. आणि आतमध्ये पण पाहिलात तर या ठिकाणी एक स्पेसिफिक असं आपल्याला काय दिलं स्पेस दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त किड्स बेडरूम मध्ये तुम्हाला एक काय भेटेल, विंडो भेटेल, जेणेकरून तुम्हाला किड्स साठी जे काही आहे ते जे काही किड्स साठी असतील ते आपल्याला एक स्पेसिफिक विंडो भेटून जाईल. सेम ऍज इट इज जर तुम्ही चेक केलात तर आता येऊया आपण मास्टर बेडरूम कडे. आणि मास्टर बेडरूमच्या अगोदर येतो तुम्हाला सांगतो की जे आपल्या हे पूर्णपणे जे काही टॉयलेट असेल किंवा जे काही आपलं बाथरूम असेल त्या बाथरूमचा स्पेस आहे जे की अटॅच आपला हॉल साठी हे अवेलेबल केलेलं आहे. जे पण आपण पाहिलं होतं गेस्ट रूम साठी ऑलरेडी सेपरेट दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण येऊया. तर या ठिकाणी बघू शकता हे आहे तुमचं प्रशिस्त असं मास्टर बेडरूम जे की 10x10 इंटू 11x8. तर या ठिकाणी बघू शकता की 11x12 फूटचा तुमचा हा मास्टर बेडरूम आहे. तर या मास्टर बेडरूम सोबत तुम्हाला अटॅच भेटेल बाथरूम अँड टॉयलेट. ठीक आहे, तर या ठिकाणी बाथरूम आणि टॉयलेट पण बघू शकता. तर प्रशिस्त असं मोठं या ठिकाणी 4.5 फूट बाय
8 फुटाचं या ठिकाणी बाथरूम भेटतंय, ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शॉवर जे काही मार्बल्स असतील ते मार्बल्स सेम ॲज इट इज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटून जातील. तर ठीक आहे, तर तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती तुम्ही क्लिक करा, तिथला फॉर्म भरू शकता. ओके, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रशस्त असं जे काही तुम्हाला इमारत दाखवलेली आहे, जे काही आपलं 2 BHK 3 BHK फ्लॅट आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 2 BHK 2/5 BHK आणि 3 BHK तिन्ही पण अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर या ठिकाणी व्हिजिट करायचं तर तुमच्याकडून जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून देण्याचं काम आमचं आहे. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर येऊन व्हिजिट करा. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल किंवा जे काही असेल, तुमचं कनेक्टिव्हिटी असेल, जे काही गोष्टी असतील ते तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि बिलकुल आमच्याकडून जेवढी काही तुम्हाला मदत करता येईल तेवढी आम्ही मदत करू. धन्यवाद.